आज आपण पाहणार आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिलांचे सक्षमीकरण आणि घरगुती रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे। त्याअंतर्गत प्रत्येक राज्यातील 50,000 पेक्षा जास्त कामगार कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे। कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि स्वावलंबी बनण्यासाठी महिला घरून काम करू शकतात, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की अशाच नवीन माहितीसाठी आपल्या अवनी ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हालाही मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यामध्ये आम्ही तुम्हाला पीएम फ्री शिलाई मशीन योजना 2024 बद्दल सर्व महत्त्वाची माहिती देऊ, जसे की पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी करावी। मोफत शिलाई मशीन योजना 2024 पंतप्रधानांनी सुरू केलेली पीएम मोफत शिलाई मशीन योजना हे कामगार कुटुंबातील महिलांना सक्षमीकरण देण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे। या योजनेंतर्गत गरीब आणि नोकरदार महिला घरी बसून कपडे शिवून आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात। ह्या योजना लाभ फक्त 20 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांनाच होणार आहे। यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल। या योजनेंतर्गत अशा महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जातील, जेणेकरून त्यांना त्यांच्या घरखर्चासाठी मदत करता येईल। अधिकृत वेबसाईटवर स्क्रीनवर दाखविली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। सध्या ही प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना फक्त काही राज्यांमध्येच लागू आहे, जसे की राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, जिथे मोफत शिलाई मशीन कार्यक्रम चालू आहे। या राज्यांतील पात्र महिला मोफत शिलाई मशीन योजना 2024 साठी अर्ज करू शकतात आणि त्याचे फायदे मिळवू शकतात। या योजनेंतर्गत सरकार महिलांना शिलाई मशीन देण्याचे आश्वासन देत आहे, जेणेकरून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत मिळेल। मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आता आपण पाहूयात। आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, कोणती महिला अपंगत्व असेल तर ते प्रमाणपत्र, कोणती महिला विधवा असेल तर ते विधवेचे निराधार प्रमाणपत्र, समुदाय प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो। आता मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहू। सरकारने प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत। आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात। शासनाने महिलांसाठी पुढील पात्रता विहित केलेली आहे। देशातील सर्व गरीब महिला या योजनेसाठी पात्र असतील। देशातील दिव्यांग आणि विधवा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे असावे। कष्टकरी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या घरात कोणताही सरकारी कर्मचारी नसावा। तर या योजनेचा लाभ घेण्यास ज्या महिला पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या। आणि आजची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राइब करा। धन्यवाद।